नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ओके। शर्वरी उदय बडवे, देश कारलेकर, लक्ष्मीकांत देशपांडे, अथर्व संतोष रेंदे, प्रशांत जागीरदार, निशिकांत कुलकर्णी, देशपांडे, विद्यार्थ्यांना हर्षला नारायण देशमुख, रंजनकर, देवेश प्रसाद पांगे, वेदिका सतीश देशमुख, सुजित कुलकर्णी, विद्यार्थ्यांना विनंती आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ दरवर्षी हा सत्कार घेऊन येतात। 2017 पासून या सत्कार सुरू झालेली आहे, तर 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आज या सत्कारावर। प्रत्येक वर्षी आमच्याकडे 200, 250, 300 असे विद्यार्थी येतात। या वर्षी 204 विद्यार्थी आले होते, त्यापैकी 204 ची लिस्ट आली होती, त्यापेक्षा 179 लोकांना विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आम्ही सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही 12 जणांना आम्ही शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे। त्यांचे नाव इथे वाचन करून दाखवलेले आहे मी 12 जणांचे। असेच कार्यक्रम घेऊन आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हे जे आहे हे सदैव कार्यरत असतं। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही महाराष्ट्रासह 17 राज्यात कार्यरत आहे। 18 राज्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं कार्य चालत आहे आणि याच पद्धतीने आम्ही सर्वकडे आमची महिला आघाडी आहे, उद्योग आघाडी आहे, विधी आघाडी आहे, वैद्यकीय आघाडी आहे, असे सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो। यावेळी आम्ही जे 12 लोकांना शिष्यवृत्ती देणार आहोत त्यांचे नाव डिक्लेअर केलेलेच आहे अगोदर, पण अजून एक सांगावं वाटतं की हा सत्कार घडवण्यामागचा एकच उद्देश आहे की जसे हे विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांचे ऍसेट असतात, तसेच ते आपल्या शहराचे, आपल्या जिल्ह्याचे ऍसेट असतात। कोणता विद्यार्थी केव्हा काय होईल, कोणत्या पदावर जाईल हे आपण सांगू शकत नाही, पण त्याने गेल्यावर तिथं आपल्या समाजाचं जाण ठेवावं की समाजानं आमचा सत्कार सन्मान घडून आला होता आणि आपल्याला काही समाजाला देणं आहे। या पद्धतीने त्यानं आपलं पुढील भविष्यात काम करावं अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय परशुराम। 179 विद्यार्थी सांगितले ना, 179 विद्यार्थ्यांचा आपण सन्मान केलेला आहे। पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप मोमेंटो,
सर्टिफिकेट आणि पेन. गुणवंत विद्यार्थ्यांची निवड कशी केली? गुणवंत विद्यार्थी निवड जी आहे 99% तर त्यानंतर 87% असे विद्यार्थी याच्यामध्ये होते. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आकडा वाढत त्याच्यात. दरवर्षी अखिल भारतीय महासंघाचा 11 वाजतो. तरी हा कार्यक्रम आम्ही 20 दिवस अगोदर डिक्लेअर केला. मागच्या वेळेस आम्ही 1.5 महिना अगोदर डिक्लेअर केला होता. काय आता काही सुट्ट्यामध्ये काही विद्यार्थी आले नाही तर आमच्याकडे लिस्ट चांगली आलेली, असं नाही की 228 लोकांची लिस्ट आलेली आहे. त्यापैकी 179 लोक आलेले म्हणजे पोरं आलेली, त्यामुळे लिस्ट चांगली आलेली. समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांच्या मी खूप ऋणी आहे. अशाच प्रकारचं पाठबळ त्यांनी दरवेळी आम्हाला द्यावं अशी त्यांना मी विनंती करतो.